8वी देमाईसा झोळीचा शिक्षापन. देमाईसा भिक्षेला जाण्याच्या अगोदर जे काही झोळीमध्ये उरलेलं होतं, झोळी घेऊन ओढ्यामध्ये धुण्यासाठी गेल्या. त्याच्यामध्ये काही अन्न शिल्लक होतं झोळीमध्ये, ते बाजूला काढून ठेवायला पाहिजे होतं ना. महानुभाव कधीही कण वायाला जाऊ देत नाही. जो वाया घालतो त्याला महानुभाव म्हणत नाही. जो वाया घालतो उपदेशी नाही, तो देवाचा नाही, कुणी असं लक्षात ठेवा. ताट धुण्याची पद्धत आमच्यामध्ये, ताट धुण्याची. गुरुजी पश्चिम महाराष्ट्राकडे क्वालिफाईड लोक आहेत. पश्चिम महाराष्ट्र, आता मी पुणे, मुंबई, इकडे खानदेश वगैरे अनेक भागात जातो. तुम्ही फिरता खूप, तर ती लोक आपलं स्वतःचं ताट धुवून पितात. आणि इथे जर तुमच्या ताटामध्ये भडभड खरकट दिसतं, हो की नाही? पहा, तुम्ही नामधारक आहात का? तुम्ही वासनिक आहात का? तुम्ही देवाचे आहात का? जो फेकून देतो ना, तो देवाचा कधी होऊ शकत नाही. मग तो कोणी सापडलं की कोणी राहा. आम्हाला इथे सांगितलं, एक सीट जाऊ देऊ नका. देमाईसा गेल्या होत्या झोळी धुण्यासाठी. आम्हाला फक्त इथं आलं की झोळी घ्यायची, भिक्षा मागायचं माहितीये, पुन्हा त्याचं गांभीर्य काही ठेवत नाही, हो की नाही? झोळी ही फक्त साधकाला आहे, भिक्षुकाला आहे, ग्रस्तांना झोळी नाहीये नियमाने. हे लक्षामध्ये पहिलं ठेवा. पण ठीक आहे, काही प्रकार सुरू झाला, त्या हरकत नाही, त्या गोष्टींची पवित्रता पाळली पाहिजे. इथं झोळी घेऊन मागायचं, तिकडे पुन्हा खरकट फेकून द्यायचं, चालेल का? असं नाही चालणार. तुम्ही जर घेतली ना, त्याची पवित्रता पाळा ना जरा त्या गोष्टींची. महादाईसा गेल्या धुण्यासाठी आणि स्वामी म्हणाले, बाई तुम्ही ते अन्न का बरं फेकून दिलं? काय म्हणते देमाईसा? खातील मासे बापुडे. म्हटले, देवा माशांना कोणी आहे का खाऊ घालायला? मग जर त्यांना खाऊ घातलं तर काय फरक पडला? स्वामी म्हणाले, तुम्ही ढोऱ्या राखण्याच्या कामाचे आहात. तुम्हाला 2-4 ढोरं दिले पाहिजे, तिकडे आता शेतामध्ये पाठवलं पाहिजे. ती तुम्ही त्यासाठी मागितले का? ढोरासाठी मागितले का? नाही नाही, तुम्ही जे आम्हाला दिलं ते फेकून देण्यासाठी दिले का तुम्ही आम्हाला? तुम्ही किती कष्टाने कमवता, आमच्या भिक्षा आम्हाला देता. जर आम्ही जर ते फेकून दिलं, आमच्याच कोणाला चुकत नाही, बैल होऊन आम्हालाही फेडावं लागेल. चरित्र पैठणचं पडला होता ना बैल त्या खड्ड्यामध्ये, कोण चाललं होतं भिक्षेला? मला वाटतं आचार्य श्री नाथोबा चालले होते, बरोबर आहे ना? हा, बैल पडला होता त्या ठिकाणी. तो स्वप्नामध्ये आला, एक जन्माचं पुण्य मला द्या. तोच बैल आहे का? तोच होता. स्वामींकडे आचार्य येतात, विजय दर्शनाचं पुण्य त्याला द्या. का व्हावं लागलं बैल? याला एक कारण आहे. मी तुम्हाला काल म्हणालो होतो, जर फेकून देसाल तर बैल होसाल. आणि काल वेळ झाला सांगायचं राहिलं, मग मुद्दा सांगून देतो. त्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आम्ही. तो कोणी म्हणेल, बाबा आम्हाला बैलच का बरं म्हणाले? याला प्रमाण देतो ना. आता काय केलं होतं त्यांनी? पाठीमागच्या देहामध्ये असंच केलं, अन्न वायाला घातलं. साधे संतांच्या मुखामधला घास हिरावून घेतला. स्वतःही केलं नाही, जो करत होता त्यालाही करू दिलं नाही. असतं की नाही वृत्ती? म्हणजे आपण बी पुढे जायचं नाही, त्याला टंगडं खेचून मागं वळायचं. म्हणून आपण मराठी मागं राहिलो, बरोबर आहे की नाही? इतर बघा कसे त्यांना घेऊन पुढे गेले. आपल्यामध्ये काय? टंगडी खेचाखेची, हो की नाही? एक खेकडा होता. खेकडा माहिती आहे ना? तो खेकडा होता. बरेच खेकडे एकत्र झाले त्या ठिकाणी. मग ते एकमेकाला ओढू लागले. एकाही खेकड्याने आपला मार्ग वळवला. व्यवस्थित तो आपल्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचला. त्याने सांगितलं, बाबा मी गर्दीमध्ये गेलोच नाही, मी आपल्या वेगळ्या मार्गाने आलो म्हणून इथपर्यंत मी पोहोचलो. नाहीतर जर का मी त्यांच्यामध्ये घुसलो असतो, त्यांनी पण मला खाली रडलं असतं, मी तसाच राहिलो असतो तळागाळाला. म्हणून झाली खेकडा प्रवृत्ती अशी ती. एक खेकडा दुसऱ्या खेकड्याला कधीच पुढे जाऊ देत नाही, हे लक्षामध्ये येते. मग ती प्रवृत्ती झाली की नाही? आणि मग अशा प्रकारे हे त्याने पण असंच केलं. क्रियेला आड आले, क्रिया नाही करू दिली, हो की नाही? अनेकाच्या इष्टक्रियेला आड आले. काय होऊ लागलं?
बैलहून फेडावं लागलं. घेतलं देवा धर्माचं, पण त्याची सेवा नाही केली. त्याचं जे दिलं त्याचं गांभीर्याने हे केलं. तुम्ही जर आम्हाला भिक्षा दिली, आम्ही मस्त सकाळी 8 वाजेपर्यंत झोपून राहिलो, काय आम्हाला माफ झालं का? मग नाही. तुम्हाला दिलं कशासाठी? कुणी जर आम्ही तुमचं अन्न आणलं, त्याने 4 गाठ्या स्मरण केलं, तर तुम्हाला सुद्धा लाभ होणार आहे. जर आम्ही तुमचं आणलं तिकडे फेकून नेऊन दिलं खड्ड्याने, तर मग मात्र त्याला भरपूर काही भोगावं लागेल. हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणून ही लीला काल तुम्हाला सांगायचे राहिले. 2 प्रमाण तुम्हाला दिले की अन्न किती महत्वाचं आहे आणि दंडवत हा किती महत्वाचा आहे, लक्षामध्ये ठेवायचं. चेतन वस्तू सोबत जी करतात ती लीला आणि जड वस्तू सोबत जी करतात ती चेष्टा. आलं तर लक्षामध्ये. तसं तर वज्री लीला पण आहे आणि चेष्टा पण आहे. जसे आमचे श्री गोविंद प्रभू बाबा रुद्धपूरमध्ये गुढा केले का? गुढ्याचं स्थान केलंय का? किती स्थान आहे? कोणतं कोणतं स्थान आहे सांगा रुद्धपूरला? 3 स्थान प्रसाद तुल्य रुद्धपूरला कोणते? हा, गुढा, क्षेत्रखाज आणि पिवळ तळोली. 3 स्थान प्रसाद तुल्य आहेत. हे स्थान केलं म्हणजे तुम्हाला प्रसाद केल्याचं गोमटं लागत असतं. मनन, शास्त्र, सेवा 3 गोष्टी आपल्याकडे आहेत. ती आपल्याला करायचं सांगितलं. काय काय? फक्त काय? निबारा, फक्त स्मरण, फक्त स्मरण. काय काय? फक्त सेवा, फक्त सेवा. शास्त्र कोणी करायचं? शास्त्र कोणी ऐकायचं? अरे बाबा, सेवा सुद्धा करताना ज्ञान पाहिजे ना. अज्ञानपूर्वक सेवा चालेल का? चालेल का अज्ञानपूर्वक सेवा? नाही चालेल. सेवा सुद्धा निगतीपूर्वक तुम्हाला करता आली पाहिजे. तुम्ही तर पाहताय ना सेवा कशी असते. याचा हात लागलेला हात दोन्ही तिकडा सेवा येते, निगवती ती. चांगल्या सांगितल्या गोष्टींचा राग नाही आला पाहिजे. ते सेवक वर्ग तिथला आहे, त्यांना ते पवित्र पाळावे लागते. उलट इथला गुण घेऊन आपण घरी गेलो पाहिजे. बघा ना त्या स्थानाची किती टाकटीकपणा आहे, किती निगवती आहे. बघा अंबाबाईची निद्रा कशी आहे, बघा ना माहूरची निद्रा कशी आहे, आमचे पंचेश्वरच्या बाबांची निद्रा कशी आहे. हे बघितलं पाहिजे. तिथला गुण घेऊन घेता आलं पाहिजे. हो.